हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आहोत मनालीमध्ये. आम्ही काल रात्री खूप लेट आलेलो आहे, समथिंग 4:30ला आम्ही इथे आलो रात्रीचे. आणि मग आम्ही आलो आणि झोपलो डायरेक्ट. आता आमची रूम आहे त्या साईडला, पण आम्ही रूम चेंज करणार आहोत, कारण की आम्हाला जस्ट नॉर्मली झोपण्यासाठी ती रूम दिलेली काल, कारण की सगळं फुल होतं. पण आज सगळं खाली झालं आहे. तर आता आम्ही जाऊ बर्फामध्ये. तिथून आल्यानंतर मग आम्हाला चेंज करून भेटेल रूम. तर आणि इथे जिथे मी बसली आहे, म्हणजे या लॉनचे जे व्ह्यू आहे ना, म्हणजे इकडून जे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवेन. आणि एकदम मस्त झोप आली. ते शिमल्याला पूर्ण थंडी वाजत होती झोपेत, पण इथे पूर्ण गरम गरम वाटत होतं, कारण की हे सगळं वूड्स आहे. हे जे सगळं आहे हे सगळं वूड, म्हणजे पूर्ण वूड्स आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि आज आपला पूर्ण डे असणार आहे बर्फामध्ये. तर तिथे साडी घालायचा पण प्लॅन आहे. त्यानंतर स्कर्ट अँड टॉप तर घालणार आहे, आणि त्यानंतर इथून आम्ही जीन्स अँड टॉप घालून जाणार आहे. असे 3 आउटफिट डिसाइडेड आहेत. पण तिन्हीच्या तिन्ही घालायला भेटेल की नाही ह्याची शंका आहे मला तरी. बाकी सगळे तर एकदम ह्याच्यात आहेत की हां हां पहिले हे घालू मग ते घालू. पण बघू, कारण की तिथे थंडी खूप असणार, एकदम टॉपला असू तिथे थंडी खूप असणार, साडी उडणार वगैरे. बघू, कारण की आम्हाला रील्स पण काढायचे आहेत साडीवरती. त्यानंतर नॉर्मल आम्ही कॉस्ट्यूम पण घेणार आहोत, कारण की आपले कपडे आहेत ना बर्फामध्ये बसल्यानंतर पूर्ण ओले होऊन जातात. तर त्यासाठी आम्ही तिकडे पण कॉस्ट्यूम भेटतात पूर्ण त्यांचे. तर ते पण आम्ही बाय करणार आहोत. कुठून बाय करू काय करू हे मी तुम्हाला दाखवेन. तर आता मी तुम्हाला टूर दाखवते आमच्या लॉनचा. हा बघा, हा आहे दुसरा व्ह्यू. इथून स्टेअर्स आहेत खाली यायला. त्यानंतर इथे एक गार्डन आहे, सिटिंग एरिया आहे. त्यानंतर सेम या साईडला फ्लावर्स वगैरे आहे, आणि इथे पण सिटिंग एरिया आहे मस्त. त्यानंतर हे एकदम दगडाचे पोल्स बनवले आहेत. त्यानंतर ह्याच्यामधून आतमध्ये गेलो की या साईडला आहे सिटिंग एरिया, आणि इथे आहे बॉनफायर लावायला जागा. आणि इथून आहे अजून सीड्या, ज्याने आपण वरती जाऊन अजून बाकीच्या पण रूम्स आहेत. नंतर तिथे पण एकदम भारी तिथे पण एकदम भारी लॅम्प लावला आहे. त्यानंतर एकदम भारी व्ह्यू आहे त्या साईडून, पण ते कसं ओपन करतात ते नाही माहिती मला. आणि इथे रिसेप्शन आहे. त्यानंतर इथे पण अजून रूम्स आहेत. त्यानंतर या साईडला पण एक रूम आहे. तर आणि आमच्या रूम्स त्या साईडला आहेत. वरती तुम्हाला मी एकदा वरती पण जाऊन दाखवून येते. वरतीचं काय ते मला पण नाही माहिती, कारण की आम्ही रात्री खूप लेट आलेलो, ते पूर्ण तर नाही बघितलेलं आम्ही आता सकाळी उठून मग सगळं बघितलं, पण मी वरती नाही आलेली. वाव, इथून अजून सिड्यावरती जायला, पण मी एवढ्यावरती नाही जाणार. इथे पण छोटे छोटे लॅम्प्स आहेत, आणि इथे झुंबर आहे खूप मोठा असा, मस्त आहे. आणि सगळं इथे ना रूम आतमधल्या ह्याच्या आम्ही एकदा गेलेलो जस्ट बघायला, तर पूर्ण गरम गरम आहेत. कारण की वूडचं आहे खरं, रिअल वूड्सचं आहे सगळं, ज्यावर मी चालते आता, किंवा मग हे साईडला जे आहे ते सगळं कमान. तर मला पण हे खूप जास्त आवडलं. इथे पण आम्हाला रूम भेटली असती तर अजून मजा आली असती. पण तिथे पण खूप छान व्ह्यू आहे, छान रूम्स पण आहेत. तर मस्त आहे बघा, किती भारी आहे, प्रेम आहे ही. मला मी काय बोलत होती की हां, तर त्या साईडच्या रूम्स छान आहेत, आणि मला पण त्या साईडच्या रूम खूप आवडतात, आणि तिथून पण व्ह्यू छानच दिसतो. तर तुम्हाला मी आता भेटते थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करताना. तर गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. आणि आता मी आहे मावशीच्या जे रूमच्या टेरेसवरती. त्यांची रूम आहे या साईडला आतमध्ये, आणि पूर्ण टेरेस आहे. आणि आता तुम्हाला मी बॅक साईडून व्ह्यू दाखवीन. एवढा भारी व्ह्यू आहे ना, म्हणजे काय सांगू. म्हणजे आम्ही चारी साईडून पूर्ण मधोमध होत, म्हणजे चारी साईडला डोंगर आहेत आणि आमचं हॉटेल एकदम मधोमध आहे. त्यानंतर इथे छोटी छोटी गावं आहेत. त्यानंतर त्यांची जी म्हणजे हे बघा घरं आहेत ना, त्यांची कौलं बघा केवढं म्हणजे वेगळीच एकदम स्लोप, म्हणजे असं ते डोरीमॉनचे कसे घरात असायचे, तो खिडकीतून बाहेर यायचा आणि तिथे बसून राहायचा, तसा व्ह्यू आहे पूर्ण. आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून आहे ना वरचा व्ह्यू दाखवते पूर्ण. काय बोलायचं नाही, ओके ओके, सगळं ऑल एकदम मस्त बोलते. तर खाली बघा, हे जी झाडं आहेत ना, हे सगळी म्हणजे इथे मध्ये मध्ये जी मोठी मोठी काट्यासारखी झाडं आहेत इथे, ती सगळी झाडं ॲपलची झाडं आहेत. ज्यांना आता ॲपल नाही आलेत, फक्त फुलं आली आहेत पिंक पिंक कलरची, एकदम बेबी पिंक कलरची. आणि आता वरती व्ह्यू बघा फक्त.
एवढा भारी व्ह्यू आहे, पूर्ण बर्फच बर्फ आहे. आणि या साईडून फक्त थोडासा बर्फ दिसतोय. आम्ही जर गोल फिरून गेलो ना बसने तिकडे, तर त्या साईडला पूर्ण बर्फाचा डोंगर असणार एकदम त्या साईडला. एकदम म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, जसं की कुठेतरी स्वप्नच बघतोय असं आहे. बघा पूर्ण बर्फातच होत, म्हणजे पूर्ण डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधोमध आहे आमचं हॉटेल. दाखवलं ते पण. हे बघा हे घर पण एकदम म्हणजे सगळ्यांच्या वरती एकदम अलगच शेप दिलाय, जसं की ड्रॉइंग मध्ये दाखवायचे ना एकदम तसंच. म्हणजे घरी ड्रॉइंग मध्ये कसं आपण घर काढायचं, असं छत काढायचो असं असं, खाली घर काढायचं आणि एक दरवाजा. एकदम पहिली ड्रॉइंग तीच असायची सगळ्यांची. हे काय दादा? कोणतं? हे सोलर पॅनल आहे. असा वरून ते पाणी म्हणजे वरती ते गोळ आहे ना, त्याच्यामधून असं पाणी पडतं साफ करायला. जेव्हा याच्यावर घाण बसते ते साफ करायसाठी तिकडून पाणी पडतं. आता इथे स्नो असतो, मग ते असं खाली असं आता आपलं लिव्हर सारखं येतं, असं ते खाली येतं, साफ करतं स्नो, परत वर जातं. ते बॉनफायर बघ आपला रात्रीचे करतील वाटतं आज. हा आज रात्री ना उद्या रात्री उद्या रात्री समथिंग. स्नोवर कसं असं म्हणजे असं जेव्हा हे पडतं, सनराईज पडते, तेव्हा साईन कशी येते बघ ना, एकदम म्हणजे व्हाईट स्नो आणि त्याच्यावरती असं गोल्डन टेक्स्चर येते बघ एकदम. हा बघायला मस्त चमकीसारखं वाटतंय. उठल्यावर जेव्हा बघितलं हा व्ह्यू, असं वाटतच नव्हतं की खरोखर आपण इथे आले. असं वाटतं त्याला स्वप्नामध्येच कुठेतरी. आम्हाला तर हे काय माहित पण नव्हतं. नाही की असं रूम मधून एवढा भारी व्ह्यू दिसतो. आम्ही काल रात्री आलो ना, तर आम्ही काय एवढं बघितलं, आम्ही फक्त बेड पकडला आणि झोपलो. आम्ही किती 4:30ला आलो इथे शिमलावरून मनालीला नाईट जर्नी करून. आणि मग त्यानंतर आम्ही झोपलो, डायरेक्ट झोपून उठलो. आम्ही उठत नव्हतो मी आणि दादा. तर मम्मी बोलते मी तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवते, एकदम गुड मॉर्निंग होईल तुमची, फक्त इथे बघा. मग आम्ही खिडकीच्या साईडला तोंड केलं आणि मम्मीने फक्त पडदा उघडला. हा व्ह्यू बघून जो पागल झालेलो ना मी, आणि स्पेशली दादा. हे बघा ह्या साईडला पण आहेत ॲपलची झाडं, सगळी ॲपलची झाडं. म्हणजे हे ॲपलचंच झाड पूर्ण एरिया असेल, त्यामध्ये त्यांनी हे सगळं बनवलं असेल तोडून वगैरे. हे झोप उठला हा प्रियू. हाय, गुड मॉर्निंग. हाय. आमची गुड मॉर्निंग झाली आता. आम्ही बघतोय आम्ही कुठे पोहोचलोय रात्री. तू आयुष बघ, आयुष आयुष मस्त गोष्ट. आयुष पाठी पण आहे ना आयुष. ह्या साईडला बघतोय. झोपेत येतो आता. हे आहे आमचं ब्रेकफास्ट विथ दिस व्ह्यू, म्हणजे एकदम भारी व्ह्यू आहे इथून पण. आणि हे आहे ब्रेकफास्ट. ह्यात थेपले, त्यानंतर जाम आणि ब्रेड, त्यानंतर इथे आहे मॅक्रोनी, त्यानंतर हे आहे दही ना, हे आहे दही. आणि हे आहे आमचं पूर्ण सध्याचं म्हणजे आजचं ब्रेकफास्ट. आणि इथे दादा आहे, पप्पा, मम्मी, मागे मामा आणि माही, मावशी आणि बाबू आहे. आणि तिथे दीदी बसली आहे आमची ट्रिप प्लॅन करणारी. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर आता आम्ही एक जागेवर थांबलो आहे हे कॉस्ट्युम घ्यायला रेंटवरती. 250 रुपीज पर पर्सन. म्हणजे त्यामध्ये गमबूट भेटणार आपल्याला, म्हणजे ते खाली असतात ते. आणि त्यानंतर हे वाले ड्रेसेस भेटणार आपल्या आपल्या साईजच्या अकॉर्डिंग. आणि त्यानंतर येताना परत त्यांना देऊन मग जायचं आपण. तर आता आम्ही सगळे पण हे कपडे घेतो आणि तुम्हाला भेटतो. सगळ्यांचे कपडे बघा आता. प्रियू इथे बघ, हाय कर. हाय. हा दादा, पप्पा, मम्मा, आणि तिथे बाकीचे आहेत. चालू आहे काम. तिथे चालू आहे, तिथे अजून त्यांना समजत नाही हा घेऊ तो घेऊ. आणि तिथे आमचे डेस्टिनेशन आहे, तिथे आम्हाला जायचंय. पण तिथे आम्हाला जायला अजून 1-1.5 तास लागणार आहे. और उसमें कपड़ा फ्री. कपडा फ्री रहेगा. हाँ, मतलब 1250. नहीं ऐसा 1700 है ना. नहीं मतलब आता ऐकून घेत आता 1250 पूर्ण ऐकून घेत कपड़े का अगला कपड़ा के तो 1500 बोला ना, मैं ऐसे 1700 बोला था. तर बर्फात जाताना आम्ही 2 ॲक्टिव्हिटी घेतल्या होत्या. पहिली ॲक्टिव्हिटी होती झिप लाईन आणि दुसरी ॲक्टिव्हिटी घेतलेली आम्ही स्कीइंग.
हात पकड हात पकड. मग कसा होता तुमचा झिप लाईनचा एक्सपिरियन्स? इथून म्हणजे पूर्ण जायला मजा येते. तिकडे मधोमध गेल्यानंतर डोळे बंद करून फक्त असं वरती बघितलं ना की नुसती हवाच हवा एकदम बस. इथून दिसताना कमी डिस्टन्स वाटतो, पण असं म्हणजे जेव्हा वरतून जातो तेव्हा समजतं किती डिस्टन्स आहे. एकदम म्हणजे असं मोठं वाटतं. मी आणि मध्ये इथं, एकदा हा, अडकली होती. जाता जाता मध्ये अडकली त्या वजनामुळे. मी गेलो साईडने आणि माझ्याकडे बघ दादा पुढे चालला, मी चाललो पुढे. नंतर मग तिकडून ते दादा आले, ते पाय मारत मारत मग त्यांनी हिला परत असं वरती पकडलं. बस त्यांनी जी लाईन आहे झिप लाईनची त्याच्याने पाय मारत परत पुढे आणलं एकदम. आणि परत येताना तिकडे गेलो, वरती चढलो. चढायला जाम मेहनत लागते फक्त. तिकडे वरती चढलो, परत दुसरी झिप लाईन घेतली. आणि तेव्हा हात पकडलेला तेव्हा जास्त मजा आली. सेकंड टाइम त्यांनी हात पकडायला दिला, मग हा. तेव्हा मजा आली. आणि फक्त मग एवढंच की त्यांनी आम्हाला फोन नेऊ नाही दिला. ते बोलले तुम्ही नेऊ नका. आणि पण असं काय नाही, झटका बिटका लागतो. जर टाईट पकडला नाही मोठे माणूस असेल तर नेऊ शकतो. इथे 500 रुपयाला एक गोप्रो नेण्याच्या जागी स्वतःचा मोबाईल नेला कधी पण चालतो. फक्त एवढंच की गच्चा धरायचा हा. आणि नॉर्मल म्हणजे असं घाबरायचं नाही. ते लोक वरती घाबरवतात का तुमचा मोबाईल सुटेल पडेल, घाबरायचं नाही. ते गोप्रो घ्यायसाठी घाबरवतात. हा. आपण फक्त घ्यायचा आपला मोबाईल, जायचं फक्त टाईट होल्ड करायचा. तिकडे काय झटका लागत नाही, काय नाही. फक्त जर वजन जास्त असेल थोडा झटका लागतो बस. बाकी काय नाही, बाकी एकदम मस्त रिव्ह्यू होता. मजा आली. मजा आली ना? हा. व्हेरी गुड. झिपलाईनचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही अटल टनलच्या मधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचा एक्सपिरियन्स घ्यायला गेलो. अटल टनलच्या इथून बाहेर निघाल्यावरती आम्हाला वाटलेलं आम्हाला खूप जास्त स्नो बघायला भेटेल, पण उन्हामुळे डोंगराच्या एका साईडला फक्त प्लेन डोंगर होते आणि दुसऱ्या साईडला आम्हाला बर्फ दिसला. आणि एवढ्या जवळ बर्फ बघून पहिल्यांदा तर आम्ही खूप जास्त खुश झालो होतो, कारण की एवढ्या जवळ बर्फ आम्ही कधीच बघितला नव्हता, जो आम्हाला त्या दिवशी बघायला भेटला. तर आता आम्ही झिपलाईन करून बर्फाच्या इथे आलोय. हे बघा इथे पूर्ण बर्फ आहे. आणि आता आमचं ट्यूब, त्यानंतर काय होतं रे दादा, स्की, या 2 गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटी ज्या करायच्यात आम्हाला. आणि काउंटर आमचा 03 काउंटर आहे. म्हणजे असे हे बघा इथे बोर्ड्स आहे, बघा असे हे जे बोर्ड्स आहेत येल्लोवाले, तसंच आमचा 03 या काउंटरवर आम्हाला जायचं आहे आता. तिथे मग आमची ॲक्टिव्हिटी होईल. मग आम्ही परत खाली जाऊ, कपडे चेंज करून मग आम्ही फोटोज वगैरे काढू शकतो. तर आता आम्ही वेट करतोय की मावशी वगैरे ते लोक येतात अजून. आम्ही जवळ आलोय, तर ते आल्यानंतर आपण आपली पुढचं ट्रॅकिंग स्टार्ट करू. हळूहळू हळूहळू. आगे 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 कंटिन्यू पुश पुश. आजू आजू भाई फोटो. साइड लो. धूम चाले धूम चाले धूम चाले. ये हो गया भाया, निकाल दिया तुम्हारा. तर आता मम्मी गेली स्कीइंग करायला आणि मावशी पण गेली स्कीइंग करायला. दोघींना येत नाही. हे मागे पप्पा आणि महेश मामा आहे. आणि मामा दोघांची कंडिशन खराब आहे. आणि तिकडे जा दोघे. स्कीइंग केली, आता बघू काय होतंय. मी जातो जरा, मग पप्पा बोलत आहे. हे लोक एकामेकाच्या अंगावर डायरेक्ट पडतायत. माझं आणि दादाचं झालंय हे सगळं करून. आम्ही दोघांनी एकदम मावशी पडली, म्हणजे काहीच नाही केलं तिने, ऑटोमॅटिक कशी पडली हेच समजत नाही. मग अशी मी आणि दादाने सगळ्यात पहिले केलं, आम्हाला जाम मजा आली. त्यानंतर झिपलाईन मध्ये पण मजा आली. आता ते ट्यूब पण बाकी आहे, ते ह्याच्यावरती आहे. ते काय माहिती आता कोण कोण करू आणि काय, पण बघू. ते पण करावं तर लागणारच कळलं, काही की तिकीट घेतलेलं आम्ही. आणि या लोकांचं 4 जण एकत्र करतायत, त्यात पण एक ना एक जण तर पडतच एकमेकांच्या अंगावरती. आणि आम्हाला असं झालंय की इथून खूप खाली आहे, आम्हाला जिथे जायचं आहे ते सगळं. म्हणजे आमचे कपडे, त्यानंतर अजून आमचे शूज नवीनवाले जे आम्ही घेतले ते सगळं खाली आहे. आणि आम्हाला परत खाली जाऊन कपडे चेंज करून परत वरती यायला लागणार आहे.
नॉर्मल फोटोशूट करण्यासाठी. तर आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. हे बघा परत पडलं. असंच कोण ना कोण पडतच आहे इथे. घ्या घ्या मी करते चला. अंकल साइड हो जाओ. हाँ तुम्ही काट्या मागे कशाला टाकत? पुढे राहायचे ना परत. पापा ऐसे ऐसे. दोन जण इथे पडले, एक जण तिथे पडला, एक जण बाकी आहे अजून. हाँ साइड 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 साइड. जा एकामेकांच्या अंगावर पडते. त्यांना घ्यायचं ना आता तुम्ही घसरली खाली. तो पुढे जा पडला. आता आम्ही जस्ट बर्फाच्या बाजूला जिथे आम्ही ते स्की केली आणि आता आम्ही जस्ट ते मॅगी खातोय गरमागरम. आणि त्यानंतर अंडा पाव घेतलाय मी आणि इथे आहे मॅगी. आणि म्हणजे थंड वातावरणात गरम मॅगी खायचं वेगळीच मजा आहे. म्हणजे लगेच मॅगी थंड पण होते म्हणून पटापट खाल्लेली एकदम मस्त लागते. आणि मसाला मॅगी तर एक नंबर. तर आता आम्ही जाऊ डायरेक्ट दुसरी आमच्या बसच्या इथे. आणि इथे तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवते तो तुम्ही बघा. आम्ही अटल टनलच्या इथे आहोत. हे बघा. आणि आम्ही बसमध्येच साड्या नेसली. इथे मावशी आहे, इथे मम्मी पप्पांचा फोटोशूट चालू आहे आणि तिथे मी आहे. माझं म्हणजे मी साडी अशी घेतली कारण की जाम जास्त थंडी असते. मी रील्स पण काढायचा विचार करते पण काही सुचत नाही. इथे इतकी थंडी असते ना, पूर्ण हात पूर्ण थंड झालेत, पाय त्यांना हाताला पूर्ण काटे आलेत. तर आता फोटोज तर चालू आहे, सोबत रील्स काढायचा विचार आहे. तर कशी दिसते तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी शूट्स करते. हिडिंबा टेम्पलच्या इथे ट्राय करतो. थोडा गरम आहे पण टेस्ट करून आम्ही चेक करून सांगतो काय क्वालिटीमध्ये. आता आम्ही पराठा खात आहोत. जय महाराष्ट्र जय शिवराय. मी अजित शिंदे, गेली 17 वर्ष मनालीमध्ये राहतो. आम्ही मोमोज घेतलेत आणि हे आहे व्हेज अफगाणी मोमोज. ये